गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 10 फेब्रुवारी 2025. सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस. आज मार्केट फारसं वर खाली काही होण्याची शक्यता नाही आहे, दिसत नाही आहे. आपलं उगीच थोडंसं वर थोडंसं खाली असं चालत राहील असं वाटतंय. कुठनंच कसलेच क्लूज नाही आहे. विशेष काही घडलेलं नाही आहे मार्केटमध्ये. रुपया थोडा घसरला आहे तेवढाच, बाकी काही फारसं काही मार्केटमध्ये काही फरक पडला अशातला भाग नाही. तर या दृष्टिकोनातनं फक्त लक्ष ठेवा, जे शेअर्स खाली येतील, आपला आता FMCG आहे, कन्झम्पशन आहे, त्याच्यानंतर IT शेअर्स आहेत, तर हे शेअर्स जसे खाली येतील तसे त्याच्यावर लक्ष ठेवून घ्यायला सुरुवात करा. चांगले शेअर काढा. कसे काढायचे आपण गेल्या 1 महिन्याभरात शिकलेलो आहोत. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला चांगल्या प्रकारे शेअर्स निवडता येतील. कुठले घेऊ नका हेही आपण सांगितलेलं आहे. ज्यांना कधीच विकायचे नाहीत आणि पुढच्या पिढीला पास ऑन करायचे, त्यांनी मात्र तेच शेअर्स घ्यावेत, दुसरे घेऊच नाही. तर ह्याच्यामध्ये आता सोनं चांदी हे वरच गेलेले आहेत, त्याच्याविषयी बोलण्यात काही पॉईंट नाही. ETF मात्र बघत राहा. तुम्हाला खालच्या लेवलला जर का ETF सापडले तर जरूर विकत घ्या. FMCGचे शेअर्स तुम्हाला खालच्या लेवलला सापडतील. ITचे काही शेअर्स तुम्हाला खालच्या लेवलला सापडतील. परवा सुद्धा मी हेच सांगितलेलं होतं, परवा म्हणजे शुक्रवारी. तर खालच्या लेवलला मिळाले तर नक्कीच विकत घ्या आणि थोडे थोडे विकत घ्यायला सुरुवात करा. एकदम बल्कमध्ये घेऊ नका. मी आत्ता तुम्हाला पोर्टफोलिओचा जो साईज करायचा आहे, त्यातल्या प्रत्येक शेअर्सचा जो साईज करायचा आहे, तर त्या साईजच्या 40% आत्ता तुम्हाला नवीन असाल तर विकत घ्यायला हरकत नाही. आधी जर का तुम्ही केलं असेल तर 5-10, 15% पर्यंत तुम्हाला ॲड करायला हरकत नाही. तुम्ही टोटल आता 75% अगदी आरामात ॲड करू शकता. बहुतेक सगळे जे मोठे शेअर मार्केटमधली लोक आहेत, ही त्यांच्या टोटल पैशांपैकी 95% अगदी 100% सुद्धा त्यांनी शेअर्समध्ये पैसे टाकून ठेवलेले आहेत. पण त्यांचं कसं असतं की त्यांचे शेअर्स हे 200, 300, 400, 500 पट वाढलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना फरक नाही पडत. हे शेअर अगदी शेअरची प्राईस 40% खाली आली तरी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फार मोठा फरक पडतो अशातला भाग नाही. म्हणजे 1000 कोटीचा पोर्टफोलिओ असेल तर 40% जरी घसरला तरी त्यांच्याकडे 600 कोटी रुपये असतात, की जी अमाऊंट कमी नाही आहे. म्हणजे नुकसान पैशात जरी मोठं असलं तरी शिल्लकही पैसे एवढे मोठे असतात की त्यांना काहीच फरक पडत नाही. तर त्या दृष्टिकोनातनं त्यांचे फंडे वेगळे असतात. आपण सर्वसामान्य लोक, आपले फंडे वेगळे असतात. आपण हे नोकरी करून कुठंतरी लुटूपुटूचा धंदा करून आपण हे पैसे मिळवत बसलेलो असतो, जमवत बसलेलो असतो आणि त्यातून त्याचा लॉस झाला तर आपल्याला परवडणारी गोष्ट नसते. तर त्या दृष्टीने आपल्याला शेअर्स जे विकत घ्यायचे आहेत हे खालच्या लेवललाच विकत घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या.
बरं, याच्यामध्ये पी नावाचा जो फॅक्टर असतो तो फॅक्टर वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. बँकेचा पी जो रेशो असतो तो साधारणतः 12-15च्या आसपास असतो. तर एफ एम सी जीचा पी हा 40सुद्धा कमीच असतो. तर हे तुम्हाला कसं कळेल, तर त्याच्यामध्ये एक सोपी आयडिया आहे. screener.in वरती तुम्हाला पीई आणि इंडस्ट्री पीई हे दोन्ही मिळतात. तर इंडस्ट्री पीईशी कंपॅरिझन करून बघा. आपला पीई हा इंडस्ट्री पीईच्या खाली असेल तर शेअर योग्य किमतीला आहे, आणि त्याच्यापेक्षा जर का तो वर असेल तर तो महाग आहे. मग ही सोपी युक्ती तुम्हाला वापरता येते. पूर्वी हे सांगायचं माझ्याकडनं राहिलं. मी नुसतंच पी 30च्या आसपास सांगितलं, पण 30 ही सर्वसाधारण टर्म झाली. तुम्हाला एक्झॅक्ट टर्म सांगायला हे खूप सोपं आहे की इंडस्ट्री पीईच्या खाली स्टॉकचा पीई पाहिजे. त्याच्या जर का वर असेल तो, तर तो शेअर महाग आहे हे नक्की. मग त्याच्या खाली येण्याची वाट बघायची. येत असतात, नाही त्याला काही अडचण नसते. नेहमी शेअर्स हे वर खाली होत असतात. आज नाही येणार, उद्या नाही येणार, महिन्यांनी नाही येणार, 6 महिन्यांनी नाही येणार, वर्ष 2 वर्षांनी येईल, काय हरकत नाही. आपल्याकडे भरपूर शेअर्स आपण निवडलेले असतात. 25-30 शेअर आपल्याला निवडून ठेवायचे असतात. त्यापैकी कुठला ना कुठला शेअर हा प्रत्येक वेळी खाली येतच असतो आणि तो त्यावेळेस घ्यायचा असतो. शेअर जर का खाली घेतला तरच आपल्याला मोठा प्रॉफिट होणार आहे, हे लक्षात घ्या. याचं एक सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो की कसं आहे. समजा एखादा शेअर तुम्ही 100 रुपयाला घेतला आणि तो 1000 रुपये झाला, तर तुम्हाला 10 पट प्रॉफिट झाला. पण तोच शेअर जर का 200 रुपयाला गेला आणि नंतर तुम्ही घेतला, म्हणजे थोडा वरच्या भावाला घेतला, चढ्या प्राईजला, तो 1000 रुपयाला गेल्यानंतर तुम्हाला 5 पटच प्रॉफिट होणार आहे. म्हणजे तुमचे पैसे 10 पट वाढायच्या जागी 5च पट वाढतील. असा मोठा फरक त्याच्यामध्ये पडू शकतो. म्हणजे समजा आपण 1 लाख रुपये टाकले शेअर्समध्ये, तर तुमचे ते 10 लाख होणार, त्याच्याऐवजी ते 5च लाख होतील. एवढा मोठा फरक पडतो. त्या दृष्टीने शेअर हे लोअर भावाला घेणं हे आवश्यक आहे आणि तसेच घ्यायचे आहे. ठीक आहे, आज आपण पी बद्दल बघितलं. एक चांगली गोष्ट शिकलो आपण. आणि पी हा महत्त्वाचा फॅक्टर सगळेजण मानतात, आणि त्याच्यामधनं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदाही होऊ शकतो. कारण भाव चढा आहे की नाही हे तुम्हाला पीईवरनंच कळतं. तर लक्ष ठेवा मित्रांनो मार्केटमध्ये, आणि कमी भावात मिळाले तर लगेच विकत घ्या, थांबू नका. कसे किती प्रमाणात घ्यायचे ते आपण पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. त्या प्रमाणात ते विकत घ्यायला सुरुवात करा आणि जरूर विकत घ्या. चला, परत भेटूया उद्या. बाय, गुड डे. आज मी बागेच्या आत गवतावरती फिरतोय, अनवाणी. पायाला खूप छान वाटतंय, थंड वाटतंय. मार्केटकडे लक्ष ठेवा. चला, गुड डे, बाय.